आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। लोकसभेत पराभव झाला, पण विधानसभेत भगवा चेंडा फडकवून दाखवू, ठाकरे गटाच्या राजन विचारेंकडून निर्धार व्यक्त। कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी मातोश्रीचा निर्णय अंतिम असेल, विधानसभा लढवण्याबाबतच्या प्रश्नावर केदार दिघेंची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये शिंदे गटाचा ठाकरे गटाला धक्का, ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिता बिरजे यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश। ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा संपताच अनिता बिरजे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। दिल्लीमधून गुबुगुबू वाजल्यावर महाराष्ट्रामधले नंदीबैल डोलायला लागले, याला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणत नाहीत, खासदार अमोल कोल्हेंचा शिंदे फडणवीसांना टोला। कधीही दिल्लीमध्ये सरकार पडून इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं, चंद्रबाबू नितीश कुमार कधी पलटी मारतील मोदींना देखील कळणार नाही, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचं भाकीत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर, सकाळी 11 वाजता इचलकरंजीमध्ये अजित पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार। शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, सकाळी 11 वाजता बार्शीमध्ये तर दुपारी 2 वाजता वडाळा उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। सांगलीमध्ये आज ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये एल्गार मेळावा, सर्वपक्षीय ओबीसी नेते मेळाव्यासाठी उपस्थित राहणार। नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज बैठक, काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, थोरातांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। अनिश गावंडेंची शरद पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती, अनिश गावंडे LGBTQ+ समुदायाच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पिंक लिस्ट इंडिया संघटनेचे संस्थापक। अमरावतीच्या 8 विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे 55 जण इच्छुक, खासदार अरविंद सावंतांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। पुण्यामधल्या डेक्कन परिसरामध्ये मनोज जरांगेंची सभेची तयारी, छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून जरांगे मराठा बांधवांना मार्गदर्शन करणार। जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल, शनिवार चौक, अप्पा वळवंत चौकासह प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन। 13 ऑगस्टला नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता जनजागृती रॅलीचं आयोजन, CBS परिसरामध्ये जरांगे सभा घेऊन मराठा बांधवांना संबोधित करणार।